सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण ती योजना ऐकलीत काय? काल परवाच लॉन्च झालेली आहे शासनाची, केंद्र सरकारची एक नवीन योजना, घर घर नाली घर घर गॅस. पुन्हा सांगतो योजनेचं नाव, आपण सर्च करून पाहू शकता. ही योजना तुम्हाला सुद्धा मिळू शकते. फक्त पात्रता एवढीच आहे, तुमच्या घराच्या बाजूला एक गटर असायला हवं आणि ते गटर साफ न केलेलं असायला हवं. घर घर नाली घर घर गॅस. नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी एक नवीन योजना आणलेली आहे, ज्यामध्ये आता जो चालू असलेला गॅसचा तुटवडा आहे त्यातून मात करण्यासाठी अगदी मला वाटतं 2-2.25 वर्षांपूर्वी आणलेली ही योजना असेल, पण ती आता कामाला येते. असं डोकं पाहिजे, अशी दूरदृष्टी पाहिजे. जरा ह्या योजनेची माहिती स्वतः पंतप्रधान कशी देत आहेत जरा एकदा पहा. किसी छोटे से नगर में नाले के पास कोई चाय का ठेला लेकर के खड़ा रहता था, चाय बना करके बेचता था. अब कोई चाय बनाने की बात आती है तो मेरा ध्यान जरा जल्दी जाता है. और वहीं पर एक नाली, गंदी नाली जाती थी. अब इसके दिमाग में कोई विचार आया, उसने उस नाली में, स्वाभाविक ये गंदी नाली होती, वहां गैस भी निकलता है तो कभी दुर्गंध आती थी. उसने एक छोटी सी बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता था. सिंपल सी टेक्नॉलॉजी. देशाच्या पंतप्रधानांनी किती सुंदर पद्धतीने हा गॅस कसा बनवायचा याचं एक प्रात्यक्षिक बोलून दाखवलं. कसं भांड उपडं ठेवायचं, कसं त्याला एक भोग पाडायचा, एक पाईप घालायचा, पाईप गटारामध्ये सोडायचा, थेट गॅस आणि थेट तुम्ही चहा बनवू शकाल. या अशा प्रकारची जर बुद्धी असेल तर काय म्हणावं. म्हणूनच आपण सर्वांनी, मला वाटतं, कोविड काळामध्ये त्या पहिल्या दुसऱ्या दिवशी ज्या थाळ्या वाजवल्या होत्या ना, त्याचा आणि कोविडचा काय संबंध होता आजतागायत काही कळलं नाही. जसा त्या पीएम केअर फंडामध्ये गेलेल्या पैशाचा कुठे फंड झाला आपल्याला कळलं नाही, तसं थाळ्या वाजवण्याचं गुपित आजपर्यंत मला कळलं नाही. आणि हे गॅस बनवायची नवीन टेक्नॉलॉजी असो. पण त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ते काय म्हणतायत, कालचाच त्यांचा पार्लमेंटच्या बाहेरचा निघतानाचा एक व्हिडिओ आहे. पंतप्रधानांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, जे काही झालंय ते झालंय, आता कमीत कमी जी काही वेळ तुमच्या हातामध्ये आहे, कारण आपलं परराष्ट्र धोरण कुठतरी चुकतंय. परराष्ट्र धोरणाची किंमत देशाचे कोट्यावधी नागरिक मोजतायत. आपण कमीत कमी आता तरी त्या डायलॉगला, त्या संभाषणाला सुरुवात करायला हवी. योग्य ठिकाणी इराणशी बोलायला सुरुवात करायला हवी. काय चुकलं, काय बरोबर, या गोष्टी पाहायला हव्यात. जरा पहा ना एकदा राहुल गांधी काय म्हणाले ते काल. Gas is going to be a problem. Petrol is going to be a problem. All fuel is going to be a problem. Because essentially our energy security has been compromised. Flawed foreign policy has created this problem. Now, it doesn't matter. अभी क्या करना है? अभी प्रिपेयर करना है. अभी आपके पास थोड़ा सा टाइम है तो सरकार को, प्रधानमंत्री को एकदम प्रेपरेशन शुरू कर देनी चाहिए. क्योंकि अगर प्रेपरेशन नहीं की तो फिर करोड़ों लोगों का जबरदस्त नुकसान होगा. जे झालं ते झालं. कमीत कमी आता जी वेळ हातामध्ये आहे तिला वाया जाऊ देऊ नका. संभाषण चालू करा. आणि त्याचाच एक भाग म्हणून मला काल संध्याकाळी उशिरा नरेंद्र मोदींच्या ट्विटर हँडलवरून 17 तासांपूर्वीचं हे ट्विट आहे, एक ट्विट मला पाहण्यात आलं. काय म्हणतायत मोदी, आणि किती शार्प पद्धतीने, म्हणजे साप पण वेला पाहिजे आणि ती काठीही तुटली नाही पाहिजे. म्हणजे कदाचित अमेरिकेची परवानगी घेऊनच हे ट्विट झालं असावी काय, असा मला इथे संशय येतोय. कारण बघा ट्विटची भाषा बघा. फोन केलाय किंवा जे काही संभाषण कुठल्या माध्यमातून केले त्यांचं त्यांना माहिती. कारण त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय, हॅड अ कॉन्व्हर्सेशन विथ इराणियन प्रेसिडेंट. कशा मार्फत झालं हे माहित नाही. इराणच्या प्रेसिडेंटशी ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस संपूर्ण ट्विट मध्ये कुठेही इराणचा उल्लेख नाही. संपूर्ण ट्विट मध्ये कुठली सिव्हिलियन प्रॉपर्टीचं नुकसान झालंय, कोण सिव्हिलियन मेलेत, काय घडलंय, त्या शाळकरी मुली,
ती इराणची युद्धनौका काही कशाचा उल्लेख नाही. काय लिहिले बघा. हॅड अ कॉन्व्हर्सेशन विथ इराणियन प्रेसिडेंट टू डिस्कस द सिरियस सिच्युएशन इन द रिजन. टू डिस्कस सिरियस सिच्युएशन इन द रिजन. रिजन मधल्या त्या तणावपूर्ण वातावरणाचं आम्ही चर्चा केली, वातावरणावर चर्चा केली. पण इराणच्या बाजूने काय बोललात याबद्दल एकही चकार शब्द नाही. कोणाला नाराजच करायचं नाही. बघा, expressed deep concern over the escalation of tension and the loss of civilian lives as well as damages to the civilian infrastructure. म्हणजे सिव्हिलियन लाईफला जे नुकसान होतंय, त्यांच्या मालमत्तेचं जे नुकसान होतंय, कुठली सिव्हिलियन लाईफ? इराणच्या सिव्हिलियन लाईफ बद्दल आपण जर बोलतो तर इराण हा शब्द वापरा ना तुम्ही. नेमका तुम्ही त्यांना फोन करून तुम्ही इतर देशांच्या सिव्हिलियन लाईफचं बोलताय का, इतर देशांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलताय का, की त्यांचं नुकसान करू नका? माहित नाही. अशी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. पुढे म्हणताय द सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडियन नॅशनल्स अलॉंग विथ द नीड फॉर द अनहायड्रेटेड द ट्रान्झिट ऑफ गुड्स अँड एनर्जी रिमेन इंडियाज टॉप प्रायोरिटीज. Reiterated India's commitment to the peace and stability and urged for the dialogue and the diplomacy. तुमची शांतता, तुमची सौजन्यता, अनेक गोष्टी तुम्ही याच्यात बोललात. पण त्याच वेळेस ही शांतता आणि सौजन्यता बोलताना ज्यावेळेस त्या इराणच्या त्या शाळेवर हल्ला झाला, त्या जवळपास 100-150 त्या मुली मारल्या गेल्या, लहान शाळकरी मुली मारल्या गेल्या, त्याच्याविषयी शब्द नाही. आपल्या देशाच्या हद्दीमध्ये आपल्या आमंत्रणावरून भारतात आलेल्या त्या युद्धनौकेला ज्यावेळेस इराणने आयरिस देण्याला ज्यावेळेस बुडवलं, इराणच्या त्या युद्धनौकेला अमेरिकेने बुडवलं, त्यावेळेस त्याच्यावर चकार शब्द नाही. आज अमेरिका श्रीलंकेसारख्या देशाकडनं शिकलं गेलं पाहिजे. अमेरिका श्रीलंकेसारख्या देशाला प्रेशर टाकते की त्याच्या जे जखमी आहेत, म्हणजे मृतांचे तर सोडूनच द्या, जखमी आहेत त्यांना उपचार देऊ नका वगैरे वगैरे. विचार करा, त्या मृतांना त्यांच्या डेड बॉडीज, त्यांची मृतदेह त्या इराणला पुन्हा जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केला जातोय. तिथे श्रीलंकेसारखा देश त्यांचं कोर्ट त्याच्या विरोधात निर्णय घेते, नाही आम्ही देणार. इथे असते स्वावलंबीपणा, आत्मसन्मान वगैरे सगळा इथे असतो. आता त्यांच्या मुश्किली वेगळ्या आहेत, त्यांनी इकडून तिकडून कर्ज घेऊन ठेवलेली आहेत. शेवटी हेच आहे. अशाच प्रकारे आपण दगडाखाली हात अडकत जातो. अशाच प्रकारे तो चीनपाशी गहाण पडलाय संपूर्ण श्रीलंका, इतर देशांपर्यंत गहाण पडलेला आहे. पण कमीत कमी आपल्या परराष्ट्र धोरणांना ते आपल्या पद्धतीने अजूनही त्यांचं परराष्ट्र धोरण इतरांच्या प्रमाणे ठरत नाही. बघा ना, देशात जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा देश, त्याचे पंतप्रधान एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या पुढे अशा प्रकारे लोटांगण घालताना आपण पहिल्यांदा पाहतोय. अनेक गोष्टी आहेत. मला सांगा ना, आज सकाळचीच एक बातमी आहे. खरं तर ती बातमी दाखवण्याच्या आधी मला तुम्हाला हे जे म्हणतायत ना, गॅसचा तुटवडा नाही, LPG गॅसचा, जो घरगुती सिलेंडरच्या गॅसचा, त्यांना ह्या रांगा दिसत नसाव्यात का? ज्या 2-3 दिवसांपासून लोक रांगा लावतायत, लोकांना सिलेंडर मिळत नाहीयेत, आणि ही सत्य परिस्थिती आहे. जर त्याचा एकदा व्हिडिओ पहा, मग मी पुढे माझं विश्लेषण करतो. या रांगा ज्याला खोट्या वाटत असतील, आणि मग आज सकाळी मला वाटतं राहुल कुलकर्णींचं एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला, NDTVचे राहुल कुलकर्णी. तसं त्यांचा मी फार आदर करतो, राहुल कुलकर्णींचा. पण आज जरा बातमी देताना थोडी घाई झाली असं मला वाटतंय कुठेतरी. राहुलजींनी जो व्हिडिओ केला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कशा प्रकारे परराष्ट्र धोरणाचा, म्हणजे त्यांनी थोडासा उदो केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि परराष्ट्र मंत्र्यांचे त्यांनी आभार वगैरे मानले, किंवा त्यामध्ये कसं सांगितलंय की
आपली परराष्ट्र नीती कशी यशस्वी ठरली, भारताचा झेंडा असलेली जहाजं त्या होर्मुझच्या त्या सामुद्रधुनीमधून त्याच्यावर कुठलाही हल्ला होणार नाहीये आणि भारताचा झेंडा असेल तर ती सही सलामत भारतामध्ये येतील. हे सगळं त्या भाजपाच्या जे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी IT सेल जो आहे ना, याचं एक षडयंत्र आहे. कुठेही अशा प्रकारची इराणने परवानगी दिलेली नाही. इराणची परवानगी रितसर जर कोणाला असेल ऑफिशियल परवानगी तर ती आहे चीनला आणि ती परवानगी आहे बांगलादेशाला. चीन बरोबर इराणचे आता व्यापारी संबंध चांगले, कारण चीनचं धोरण स्पष्ट आहे. भारताचं ज्या आपल्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे भारताचे चांगले संबंध आहेत ते संबंध भारताचे खराब करायचे, स्वतःचे संबंध चांगले प्रस्थापित करायचे. अगदी पाकिस्तान सुद्धा त्यांच्या बाजूने. अगदी आपला जुना सध्याच्या घडीला बघा, म्हणजे जर तुम्ही 2000च्या आधीची जी पिढी आहे, 2000च्या आधीची, त्या पिढीला सगळ्यांना हा प्रश्न विचारा, भारताचे 2 मित्रराष्ट्र कोणते होते, सगळ्यात जवळचे मित्रराष्ट्र, सगळ्यात पहिलं नाव तुमच्या सर्वांचं 2000ची जी पिढी, म्हणजे विशेषतः 80च्या नंतरची, 80 ते 2000 आणि 80च्या अगोदरची, किंवा 80 ते 2000ची जी पिढी आहे त्यांना, त्यांच्या आई वडिलांना सुद्धा तुम्ही जर हा प्रश्न विचारता ते म्हणतील सगळ्यात पहिला मित्र हा रशिया, कायम रशिया. 71चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, प्रत्येक वेळी अमेरिका ज्या वेळेस पाकिस्तानच्या मतीला उतरत होती, रशिया कायम भारतासाठी धावला. अगदी तुम्हाला ज्यावेळेस बांगलादेश वेगळा केला गेला होता त्यावेळेस सुद्धा इंदिरा गांधींच्या विरोधात अमेरिकेने मोठं कट कारस्थान रचलं होतं. अमेरिकेचं सर्व नौदल भारतीय हद्दीत घुसायचा प्रयत्न करत होतं त्यावेळेस रशियाने आपली मदत पाठवली आणि त्यानंतर अमेरिकेला तिथून माघार घ्यावी लागली होती. नाहीतर भारताचं आज मला सांगा, उदाहरणार्थ भारत सक्षम आहे, भारताच्या बाबतीत आपण नो डाऊट, पण उदाहरणार्थ जरी आजच्या घडीला चीन सारखा बलाढ्य शत्रू जर भारतावर कधी उद्या म्हणजे डिप्लोमॅटिक पद्धतीने असेल, प्रत्यक्ष युद्धामध्ये असेल, जर चाल करून आला, कारण 65चं तुम्ही आठवा, ज्यावेळेस चीन बरोबर आपलं युद्ध झालं त्यावेळेस आपली काय परिस्थिती झाली होती. मग आजच्या घडीला आजही आपलं जर तुल्यबळ केलं, आपण तुलना केली, त्यांच्या बजेटशी आपली तुलना होऊ शकत नाही चीनच्या, त्यांच्या त्या सगळ्या शस्त्र सामुग्रीशी आपली तुलना होऊ शकत नाही, त्यांच्या पाणबुड्यांशी आपली तुलना होऊ शकत नाही. आपल्याकडे ज्या 12-13 पाणबुड्या आहेत त्या सुद्धा जुन्या आहेत, एकाही नवीन पाणबुडीची भर पडलेली नाही. मग तुम्ही विचार करा, तिसरी युद्धनौका, विमानवाहू युद्धनौका आपल्याकडे अजूनही नाही. आपण कसं, म्हणजे जर अशा वेळेस जर आपल्यावर एखादा शत्रू, अशा प्रकारचा बलाढ्य शत्रू चाल करून आला, पाकिस्तान वगैरे सोडून द्या चिरीमिरी, अशा वेळेस आपल्या बाजूने कोण उभं राहणार? आज तुम्ही खात्रीशीर असं छातीवर हात ठेवून सांगू शकता की आपल्या बाजूने इराण उभा राहील, जो आपला जुना मित्र आहे. तुम्ही मला खात्रीशीर सांगू शकता की आपल्या बाजूने आज रशिया उभा राहील. आणि अमेरिका, हा अमेरिका कोणाच्याच बापाचा नाही, तो व्यापारी. अमेरिका हा संपूर्णपणे व्यापारी. ज्या प्रकारे या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया स्टेटमेंट केले, याच्यावर ह्यांनी चकार शब्द काढला नाही. आज बघा ना, देशाच्या संसदेत विरोधी पक्ष प्रश्न विचारतोय, तर प्रश्नाची उत्तर द्यायला पार्लमेंटमध्ये नरेंद्र नाहीत आणि लोकांकडे सिलेंडर नाहीत. पुन्हा विरुद्धचा भाग मी बाजूला ठेवतो, पण उत्तर देऊ शकत नाही तुम्ही पार्लमेंटमध्ये येऊन. तुमच्या वतीने उत्तरं तिथे त्या लोकसभेच्या अध्यक्षांना द्यावी लागतात, ओम बिर्लांना द्यावी लागतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज तुम्ही मला सांगा, त्या इराणने तुमच्यासाठी का, तुमच्या बोटी का सोडाव्यात? याच्यासाठी, कारण तुम्ही त्यांचे सर्वोच्च राष्ट्राध्यक्ष, त्यांचे ज्यावेळेस त्या हल्ल्यामध्ये मारले गेले खेमानी, त्यांच्याविषयी एखादा निषेध तर सोडा, तुम्ही त्यांच्याविषयी एखादा ट्विट करू शकत नाही. तुमचं परराष्ट्र धोरण 6-6 दिवस वाट बघतात, 14 दिवस झाले इराणच्या युद्धाचे, अजूनही त्याविषयी भारताची अधिकृत निषेधाची सोडा, पण कमीत कमी एखादी खेदाची, कमीत कमी त्यांच्याविषयी आत्मीयतेची एखादीही प्रतिक्रिया येऊ नये. आज त्यांची युद्धनौका तुमच्या राज्यात येते, तुमच्या राष्ट्रात येते, तुमच्या कार्यक्रमाचा मान ठेवते, तुमच्या राष्ट्रपतींना ते तिथे सल्यूट करतात, मानवंदना देतात. त्यानंतर जाताना बरं त्यांच्याकडे कुठलीही शस्त्र नसतात, कारण अशा कार्यक्रमांना निशस्त्र यायचं असतं. सामुद्रधुनीत, तुमच्या सामुद्रधुनीमध्ये त्यांना बुडवलं जातं आणि तुम्ही तिथे सुद्धा शब्द काढत नाही. याच्यासाठी तुम्हाला परवानगी द्यायची. त्यांच्या शाळेवर हल्ला झाला त्यावर तुम्ही चकार शब्द काढला नाही, याच्यासाठी तुम्हाला परवानगी द्यायची. विचार करा, ज्या बांगलादेशला आपण काल परवा जे 5000 टन जे डिझेल पाठवलं, 5000 टन डिझेल 52 रुपये प्रति लिटर या दराने आपण 5000 टन डिझेल पाठवलं. विचार करा, त्या बांगलादेशला इराण परवानगी देतो. तो बांगलादेश तिथून त्याची जहाजं घेऊन जाऊ शकतो, कारण बांगलादेशने दाखवलं असं की आमच्या देशामध्ये आर्थिक
स्थिती चांगली नाहीये, अशा परिस्थितीचा आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कृपया आम्हाला तिकडे झालं आपण 5,000 लिटर देतो, आज तुम्ही आम्ही 52 रुपयांनी घेतो का? बघा, इतरांना मदत करावी, परराष्ट्र धोरणं चांगली असावीत, शेजारील राष्ट्र आहे त्याच्यामध्ये अशांतता नको, त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये, तिकडे अशांतता आली तर. हे सगळं मान्य, सगळं 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 मान्य. मग तुमचा इथे तो काय त्याचं नाव, तो मुलुंडचा भामटा किरीट सोमय्या, हा किरीट सोमय्या नावाचा माणूस ज्या वेळेस मुंबईत बांगलादेशी शोधत फिरतो आणि तुमचं 5,000 टनचं डिझेल बांगलादेशला जातं, म्हणजे काहीतरी याच्यात आहे. बरं, मला ह्याच्यावरही बोलायचं नाही ना, त्या शेख हसीना काय करतायत भारतायत, मला त्या सगळ्यात, कारण ते सगळे फालतू प्रश्न आहेत. मी खरंच सांगतो तुम्हाला, ते परराष्ट्र धोरण असू शकतं पण ते फालतू प्रश्न आहेत असं बोलणं चुकीचं आहे. ते भारताची परराष्ट्र धोरणाची एक नीती असू शकते, पण ही दुतोंडी भूमिका कशासाठी आहे? मग आज आपल्या लोकांना आपण 52 रुपये लिटरने डिझेल देतोय का? आपली लोक किती दराने डिझेल घेत आहेत याचं मला उत्तर द्यावं. अनेक गोष्टी आहेत, जर बात काढल्या म्हणजे गोष्टी काढल्या तर एकदम दूरपर्यंत जातील. अगदी त्यांचे जे नवीन, मला वाटतं मुजिताबा खेमानी हे नवीन जे त्यांचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत इराणचे, त्या नवीन राष्ट्राध्यक्षांशी आज कित्येक दिवसानंतर काल रात्री पहिल्यांदा ट्विट झालं. काय त्या देशाने तुमच्याशी संबंध ठेवायचे? आजपर्यंत इराणने सगळ्यात स्वस्त दरात आपल्याला जर कोणी तेल आजपर्यंत जगामध्ये दिलं असेल तर त्याचं नाव आहे इराण. आजपर्यंत काश्मीर या विषयाला घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय मंचावर, अगदी युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा ज्यावेळेस भारतावर टीका व्हायची काश्मीरच्या विषयाला घेऊन, पाकिस्तान ज्यावेळेस विषय काढायचा, जगातला कुठलाही देश तुमच्या पाठीशी उभा राहिला नाही. तिथे फक्त आणि फक्त हा इराण आणि रशिया तुमच्या पाठीशी उभे राहिले. आणि रशियाकडे तर त्या 7 राष्ट्रांचं प्रतिनिधित्व आहे जी परमनंट आहेत. त्या 7 राष्ट्रांचं मत हे फार महत्वाचं असतं. एका मतामुळे आपण कायम जिंकत आलो. मला वाटतं जर्मनी आहे एक दुसरा, आणि एक मला वाटतं रशिया आहे. ह्या 1-2 राष्ट्रांमुळेच आपण कायम सेफ राहिलेलो आहोत, काहीही तिथे काही डिसिजन व्हायच्या वेळेस. मग अशी राष्ट्र ज्या वेळेस आपण गमावणार त्यावेळेस कसं होणार? असो, अनेक गोष्टी आहेत. व्हिडिओ जास्त काही मोठा मला करायचा नाही, पण ज्यावेळेस राहुल कुलकर्णींनी आज तो व्हिडिओ केला, मला कुठेतरी वाटलं थोडी माहिती घेऊन करायला हवा होता. असो, जे काही असेल ते. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आणि ती कुठली योजना आपली घर घर नाली घर घर गॅस, या योजनेसाठी आपण सारे पात्र आहात. लवकरच याचा तुमचा जो काही फॉर्म असेल तो भरून द्या. तुमच्या घरात ते नाली वगैरे चेक करून तुम्हाला घरोघरी तुम्हाला गॅस दिला जाईल आणि मोफत असेल तो गॅस. त्याच्यावर सबसिडी वगैरे सगळं काही मिळेल तुम्हाला. तो पाईप देण्याचं, ते भांडं देण्याचं, त्याला होल मारण्याचं मशीन. फक्त एवढं एक विचारून घ्या की त्या पाईपाला ते रेग्युलेटर लावायला लागतं की नाही लावायला लागत. तेवढी माहिती माझ्याकडे नाही आलेली आहे, तेवढी तुम्ही कन्फर्म करून घ्या. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.